गधडदेव गावात जमिनीवर ताबा करून धमकावणाऱ्यांवर कारवाई करा. गधडदेव माजी सरपंचांची पत्रकार परिषदेत मागणी. शिरपूर तालुक्यातील गधडदेव गाव परिसरातील शासनाने दिलेल्या वन जमिनीवर कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गधडदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात निवेदन देऊन मागणी केलेली होती. परंतु याबाबत अद्यापही वन जमिनीवर जबरदस्ती ताबा संबंधितांकडून कायम आहे. त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संबंधित गधडदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी आज रोजी गुरुवारी धुळे शहरातील आपलं महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळे जिल्हा प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर संबंधित कब्जा करणाऱ्या व्यक्तीकडून मध्य प्रदेश येथील गुंड बोलावून त्या ठिकाणी जीवितहानी पोहोचविण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी व संबंधिताला तंबी द्यावी अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. काय आमच्यावर काही हल्ला झाला, काही लाठ्या काठ्या, काही बंदुकीचे वार झाला, ते सरकार जबाबदार राहतील, पोलीस प्रशासन जबाबदार राहतील, कलेक्टर साहेब जबाबदार राहतील. आम्ही 2 दिवसानंतर आमची शेती आम्ही कसणार आहे. पेरणीचा दिवस आहे. ते 2 दिवस नंतर आम्ही पहिला जाणार आहे. पत्रकार बंधूंनी आमच्या निवेदन स्वीकारलं बदल पत्रकार परिषद आमच्या निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो मी. माझं नाव जयसिंग जमाल पावरा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.